रामकृष्णाची मंडळी, तर हा कुर्ता माझ्याकडे शिवायला आलेला आहे. शिवायला आलेला म्हणजे हा कुर्ता तसं सांगायला गेलं तर माझ्याच भाऊजाईचा आहे. आम्ही वृंदावनला गेल्यावर माझ्या आईने माझ्या भाऊजाईला एक ड्रेस मटेरियल घेतलं होतं, मोठ्या भाऊजाईला, आणि मग तिचा तो ड्रेस कुर्ता माझ्याकडे शिवायला आलेला आहे. खूप जरा थोडी हेल्दी असल्यामुळं मी पहिलं कटिंग करून घेतला आणि याला स्लीव्जला कापड अजिबात 1% पण नाही उरलेलं. आता तुम्हाला ते समोर दिसेलच. त्याला अजिबात स्लीव्जला कापड उरलेलं नाही. मागचा आणि फ्रंटचा भाग मी दोन्ही तयार करून घेतला. मागचा आणि पुढचा त्याला गळ्याला पट्टी लावली आणि जे समोरचं आहे त्याला फक्त मी अस्तर जोडून घेतलं आणि पलटी करून घेतलेलं आहे. नंतर आता बघा ह्याच्यामध्ये ना फक्त हे साईडला जेवढं कापड दिसते ना तेवढंच कापड होतं स्लीव्जला लावलं. एवढ्याच स्लीव्ज कशा होणार हो सांगा? कसं काय हे असं कापड देत असतील? पण आता वृंदावनला आपण भांडायला जाऊ शकत नाही ना. त्यामुळं मग सेम टू सेम असंच कापड मी शोधून 2-3 दुकानात शोधले आणि शोधल्याच्या नंतर मला त्याचंच मॅचिंगचं असं छान कापड भेटलेलं आहे. क्वालिटी ही तशीच, कपड्याची स्ट्रक्चर तसंच, आणि भेटल्यामुळं मग मी छान असा शिवला आहे याचा त्या स्लीव्ज लावून कुर्ता. आवडला का?